नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज रात्रीचा आम्ही बेत एकदम सोपा पण सर्वांना आवडणारा असा आहे. तर आज मी बनवणार आहे एक सोपी एकदम कमी साहित्यामधली खिचडी बनवणार आहे, मसाला भात. तर त्यासाठी हा एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे. नंतर ही हिरवी मिरची घेतलेल्या आहेत 4, कांदा घेतलेला आहे उभा कट करून. नंतर हा एक बटाटा साल काढून पाण्यामध्ये टाकला आहे. आणि हे आले लसणाची पेस्ट आहे. आणि मसाल्यांमध्ये हे खड्या मसाल्यांमध्ये आपण हे 2 तेजपान घेतलेले आहेत. नंतर 3 विलायची, दालचिनीचा तुकडा, 5 लवंग, 5 मिरे आणि एवढंच साहित्य हे मी वाटून घेतलेलं आहे. याच्यामध्ये फक्त उंची शहाजिरी ॲड केलेली, बाकी दुसरं काही कोणताच मसाला नाही. आणि हे आपण 2 वाटी तांदूळ धुवून 10 मिनिट झाले भिजत घातलेले. तर चला तर मग आता सुरुवात करू आपण. तर आपण ह्या खिचडीसोबत थोडीशी बटाट्याची भाजी पण करणार आहे, ते पण दाखवते. कारण रात्रीचा आता स्वयंपाक थोडासा हलका फुलकाच पाहिजे. तर आपण 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं. तर तेल छान गरम झालेलं आहे. तर आपण पाव चमचा याच्यामध्ये जिरे टाकून घेतले. छान एकदम फुलू द्यायचे, तडतड आवाज आला पाहिजे. त्याच्यानंतर आपण जे खडे मसाले घेतले होते, तेजपान, वेलची, मिरे, लवंग, हे सर्व टाकले, दालचिनी वगैरे. आणि लगेच आपण कांदा टाकून देतो. भरपूर कांदा वापरायचा, कारण आपण दुसऱ्या भाज्या काही वापरणार नाही त्याला. आणि छान एकदम असं सोनेरी कलरवर आपण याला फ्राय करून घेणार आहे. थोडासा वेळ लागतो कांद्याला, पण करून घ्यायचे. तर हे कांदा आपला छान एकदम फ्राय झालेला आहे. बघा, कलर चेंज झालेला आहे. कारण आपलं बाकीचं पण साहित्य टाकायचं आहे, त्याच्यामध्ये पण हा कांदा करपतो. त्याच्यामुळे आता याच्यानंतर आपण हिरवी मिरची टाकून घेतो. तर हिरवी मिरची पण फ्राय करून घ्यायची. त्यानंतर आल्या लसणाची पेस्ट टाकून द्यायची आपल्याला. 1-1.5 गड्डी लसणाची आहे. आणि 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा आहे. तो खलबत्त्यामध्ये छान कुटून घेतलेला आहे. त्याचा एक कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. छान असा सुगंध सुटला पाहिजे. तर हे आपलं आलं लसूण छान परतून झालं आहे. आता बटाटा टाकायचं. बटाटा पण आपल्याला 1-2 मिनिट फक्त फ्राय करून घ्यायचं. 2 मिनिट झालेलं आहे. आता टोमॅटो टाकून द्यायचा आहे आपल्याला. टोमॅटो पण सगळं आपल्याला नरम होऊ द्यायचा आहे. छान मिक्स करून घ्या. तर हे फ्राय झालेले आहे टोमॅटो पण. याच्यानंतर आपण खडा मसाला वाटून घेतलेला आहे, तो पण टाकून घ्यायचं. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर लगेच तांदूळ टाकून द्यायचे त्याच्यामध्ये. तर तांदूळ टाकायचे आता. आणि छान एकजीव करून घ्यायचं याला. छान मिक्स करायचं एकदम चांगलं. एकदम तेलामध्ये पूर्ण परतून घ्यायचं आहे आपल्याला याला. तर हे चांगलं आता फ्राय झाल्यानंतर आपण तांदूळ 2 मिनिट चांगले परतून घेतले. याच्यानंतर आपण पाणी सोडून घेणार आहे. अंदाजे पाणी टाकायचं आहे. प्रत्येकाच्या तांदळाचा अंदाज वेगळा असतो. तर ह्या तांदळासाठी पाणी दुप्पट लागतं. तर 2.5 वाटी हे आहे तांदूळ, तर 5 ते 6 वाट्या मी पाणी टाकलं आहे अंदाज. तर पाण्याला पण आता छान उकळी यायला लागलेली आहे. तर याच्यानंतर आपण हे मीठ घेतलेलं आहे. 1-1.5 चमचा मीठ आहे. अंदाजानुसार मीठ टाका. छान मिक्स करून घ्यायचं आहे हे पण. आणि थोडेसे कच्चे शेंगदाणे टाकते. आणि आपला भात एकदम मोकळा सुटसुटीत होण्यासाठी 1 चमचा साजूक तूप टाकते.
तर छान आपण आता ढवळून घेतलेला आहे आणि कुकरची झाकण लावून आपल्याला 2 शिट्ट्या मिडियम गॅसवर करून घ्यायचं आहे. आणि तोपर्यंत आपण ह्याच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत भाजी बघू आपण. तर बटाट्याची आपल्याला ह्या भातावर भाजी करणार आहे, रस्सा थोडासा. तर त्यासाठी आपण तेल टाकून घेतो आहे 2 चमचे. तर तेल छान गरम झालेलं आहे. थोडीशी मोहरी टाकायची, छान एकदम फुलू द्यायची आपल्याला तडतड भाजीपर्यंत. याच्यानंतर जिरे टाकायचे. मोहरी तडकल्यानंतर तितकंच पाव चमचा जिरे. याच्यानंतर आल्या लसणाची थोडीशी पेस्ट आहे, अर्धा चमचा ठेचून घेतलेलं ते पण टाकायचं. नंतर कांदा टाकायचा आहे. एकदम साधी भाजी करायची, पण रस्स्यासारखी एकदम झणझणीत झाली पाहिजे. तर कांदा 1-2 मिनिट फक्त तेलावर परतून घ्यायचा. कढीपत्ता. नक्की कधी तुम्ही कंटाळा वगैरे आल्यानंतर अशी संध्याकाळचा बेत करून बघा, एकदम भन्नाट लागतो. तर आता 1 टोमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचा, तो पण टाकून घ्यायचा. छान याला पण तेलामध्ये परतून घ्यायचं. टोमॅटो नरम झालेला आहे. त्याच्यामध्ये आपला साठवणीचा काळा मसाला टाकायचा आहे, काळा तिखट 1 चमचा. नंतर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची कलरसाठी, पाव चमचा. हळद थोडीशी आणि थोडासा गरम मसाला आहे, अर्धा चमचा. ते छान मिक्स करून घ्यायचं याला. आणि याच्यानंतर आपण एक बटाटा घेतलेला आहे, साल काढून पाण्यामध्ये भिजत टाकलेला होता, तो टाकून घ्यायचा. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा आपण पाणी सोडून घेणार आहे बटाटे शिजण्यासाठी. त्याच्या अगोदर मीठ टाकायचं आहे चवीनुसार. तर अर्धा चमचा मीठ टाकलं. तर आपल्याला 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे रस्स्यासाठी. तर छान उकळी आलेली आहे. तर मंद गॅसवर आपल्याला एकदम याला 10 मिनिट चांगले बटाटे शिजू द्यायचे आहे. परत नंतर दाखवते मी पूर्ण तुम्हाला. तर ह्या अशा प्रकारे आपली बटाट्याचा रस्सा तयार झालेला आहे. आणि इकडं कुकरच्या शिट्ट्या होऊन थंड पण झालेला आहे, तर काढून दाखवते. तर हे अशा प्रकारे आपला एकदम छान असा पुलाव तयार झालेला आहे, पांढरा एकदम मस्त सुगंध सुटलेला आहे. तर काढून दाखवते. तर ह्या अशा प्रकारे आपलं रात्रीचा जेवणाचा बेत तयार झालेला आहे. मस्त एकदम थोडीशी पुलाव केलेला आहे, रस्सा भाजी बटाट्याची छान, कांदा आणि लिंबू. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.